नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी आम्ही अमरावती परिसरामध्ये आहे आणि अमरावती परिसरामध्ये मी तुम्हाला सांगेल श्री छत्रपती बहुउद्देशीय व क्रीडा विकास संस्था अमरावतीच्या वतीने किशोर कुमार यांच्या 96व्या वर्षानिमित्त इथे नॉन स्टॉप गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे नॉन स्टॉप 96 तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज या वर्ल्ड रेकॉर्डाचा तिसरा दिवस आहे. आपण बघू शकता हे मंचावर बघू शकता या नॉन स्टॉप 96 अवर्सच्या या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी हा सेटअप बघू शकता कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे. हा इकडे सुद्धा दाखवा. हे बघा, हे विशेष करून मी सांगेल हे नागपुरातून आलेले आहेत. नागपुरातून आलेले आहेत. तुम्ही कुठून? अमरावतीचे. तुम्ही अमरावतीचे. काय नाव आहे तुमचं? माझा पिंटू ठाकूर. किती तारखेपासून सुरुवात झाली? 4 तारखेपासून. 4 तारखेपासून. आज तिसरा दिवस. 4था दिवस आहे. तुम्ही रात्रभर राहता का? हो, दिवस रात्र इथंच राहतो. अच्छा. दिवस रात्र हे असतात आणि आज तिसरा दिवस आहे. तुम्ही नागपूरमधनं आलेले आहात, बरोबर आहे ना? जी जी, मैं नागपुर से। काय सांगाल तुम्ही? काय नाव आहे तुमचं? मेरा नाम है इरफान सर। मैं नागपुर से आया हूँ। यहाँ पे जो भी मैनेजमेंट है वो मैं खुद करता हूँ अकेले। कैमरा, साउंड, यहाँ पे क्या चल रहा है वो सब उसकी जिम्मेदारी मेरे हाथ में है। अभी ये 4 तारीख से यानी 4 अगस्त से इसकी शुरुआत होगी. आज तीसरा दिन है जी। और डे नाइट दोनों समय आप रहते हो क्या? जी जी, मैं 24 घंटे इसी जगह पे रहता हूँ। आपका क्या काम है? मेरा यहाँ पे मैनेजमेंट करता हूँ मैं यहाँ पे पूरा मैनेजमेंट? पूरा। जी जी जी, कैमरे बराबर चल रहे कि नहीं चल रहे, साउंड बराबर चल रहा है कि नहीं चल रहा है, टाइमिंग का ध्यान रखना, ये सब मैं करता हूँ। 96 तासाच्या या वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण बघू शकता आता 65 तास झालेले आहे आणि अवघे काही तासच आता बाकी आहेत वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला. इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा होणार आहे. किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना 96 वर्ष झालेले आहे आणि 96 वर्ष पूर्ण होऊन झाल्यामुळं हा वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही 96 तासाचा घेतलेला आहे किशोर कुमारच्या गाण्यांवर. काय सांगाल? तुम्ही एक जुरी आहात मनीष पाटील. हो, मी ज्युरी मेंबर आहे वर्ल्ड रेकॉर्ड येण्याचा आणि या कार्यक्रमाला प्रभुदास फंडेजी आणि पवनजी फंडे यांनी ऑर्गनाईज केलं आहे. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू, कारण माझी संकल्पना होती आणि मी ज्युरी मेंबर आहे. मला फक्त याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि 4 तारखेला किशोर कुमारचा हा वाढदिवस होता, त्या निमित्ताने 96 आवर्स का? कारण 96वी ही जयंती असल्यामुळे, म्हणून 96 आवर हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केलेला आहे इथे अमरावतीला. आणि ऑर्गनायझर आहे फंडे परिवार आहे आणि त्याबद्दल हे लोक सांगू शकतील. तुमचं नाव काय? पवन प्रभुदास फंदे. काय सांगाल? तुम्ही खूप सुंदर असा उपक्रम इथे अमरावतीला सुरू केलेला आहे. 96 वर्षाचे झाले किशोर कुमार. बघा, किशोर कुमार हे सर्वांचे गुरु आहे. प्रवास झाला प्रत्येकाचा बाथरूममध्ये सिंगिंग म्हणण्यापासून, आणि हिम्मत करून बरेच लोक इथे स्टेजवर आले. इव्हन माझ्या घरचे सुद्धा मेंबर ज्यांनी कधी कुठे गाणे म्हटलं नव्हतं पहिल्यांदा ते सामील झाले. आणि हा वातावरण असं झाला जसं काही खरोखर किशोरदा आहे आणि किशोरदाच्या वाढदिवसासाठी सगळे लोक येते. आम्हाला असं वाटून नाही राहिलं की किशोरदा आमच्यामध्ये नाही. असं वाटतं की या स्टेजवर किशोरदा बघा, हे मागे उभी आहे इकडे किशोरदा म्हणजे एक प्रकारचं हे किशोरदाचं मंदिर आहे. आणि याच मंगल कार्यालयाच्या मागे आमचा सुद्धा एक मोठा हॉल आम्ही बांधतो आहे. आता माझ्या मनात हे कल्पना आली की इतिहासामध्ये हे नोंद आहे की किशोर कुमार यांचा सगळ्यात मोठा जो वर्ल्ड रेकॉर्ड अमरावतीमध्ये झाला, तर तिथे जे आम्ही एक मोठा सभागृह हॉल बनवून आलो, स्टुडिओ बनवून आलो, त्याला सुद्धा जर सगळ्यांची परवानगी असेल तर स्वर्गीय किशोर दादा मेमोरियल हॉल असं आम्ही त्याला नाव देऊ शकतो. आजच असं त्याचं नामकरण करू आपण. म्हणजे तो आमच्या सगळ्या सिंगर लोकांसाठी एक प्लॅटफॉर्म राहणार की जिथे गरीब, अनाथ आणि कलाकार हे आपला शेअर देऊ शकतील, तिथे आपली कला सादर करू शकणार. पैशाचं बंधन राहणार नाही, वयाचं बंधन राहणार नाही, कोणत्याही अटीचं पात्रतेचं बंधन राहणार नाही, फक्त कलेचं राहणार. कारण की जे किशोरदादा आहे ते सुद्धा खांडवासारख्या छोट्या एका खेड्यातून येऊन मुंबईला होऊन मोठे झाले. तर आम्ही सुद्धा तो एक प्लॅटफॉर्म तयार करू आणि त्यांच्या पायावर पाऊल टाकून जर कोणी कलाकार मोठा होत असेल तर त्याला आम्ही मोठा करण्यासाठी हातभार लावू. निश्चितच खूप छान ते म्हणाले की
किशोर कुमार यांच्या नावाने आम्ही एक सभागृह तयार करू, त्याला नाव देऊ आणि तिथून एक मोठा उपक्रम सुरू करणार असं म्हणाले. तुम्ही काय सांगाल, तुमचा परिचय द्या. मी प्रभुदास फंदे मुख्य आयोजक आहो आणि पवन फंदे माझे चिरंजीव आहेत आणि चिरंजीवांनी जे सांगितलं त्याला मी पूर्ण सहमत आहो. धन्यवाद. आणि सर्वांना जे काही गाण्याची इच्छा असते, आपण बाथरूममधून तयार होतो, बाथरूम सिंगर, बाथरूममधले सिंगर आता या ठिकाणी सुंदर गीत गात आहे. माझी पत्नी कधी गाणं म्हटलं नाही, पण काल त्यांनी सुद्धा किशोर कुमारचे गाणे माझ्यासोबत या ठिकाणी स्टेजवरती म्हटले. घरी मी त्यांची थोडी तालीम करून घेतली, कारण आपल्याला लोक सगळे पाहतील तर म्हणता आलं पाहिजे. पण माणसाची जर मन इच्छा असली, मानसिकता जर असली तर आपण काही पण साध्य करू शकतो. निश्चितच मनात भावना हव्यात तर माणूस काही सुद्धा करू शकतात. तुम्ही काय सांगाल, तुमचा परिचय? तुम्ही सिंगर आहात, सुंदर सिंगर आहात. एक गाणं म्हणून किशोर कुमार. पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन की प्यास तुम कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. तुम्ही सुद्धा सिंगर आहात. हो सर. तुम्ही सुद्धा एक गाणं म्हणता. ओ हंसिनी मेरी हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली, ओ हंसिनी. धन्यवाद. एकापेक्षा एक असं सुंदर गीत गाताना हे किशोर कुमारचं दिसत आहे. ताई, तुम्ही सुद्धा सिंगर आहात, तुम्ही सुद्धा एक स्टांजा गा. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है. निश्चितच आता सर्वांनी गायलं, आता तुम्ही आयोजक आहात, तुम्ही सुद्धा एक स्टांजा म्हणून दाखवा किशोर. नीले नीले अंबर पर चांद जब आए, हमको निश्चित खूप छान, खूप छान. नीले नीले अंबर पर चांद जब छा जाए. हा ज्युरी मेंबर जे आहेत मनीष पाटीलजी, थोडं समोर या. तुम्ही सुद्धा एक सुंदर असे सिंगर आहात आणि तुम्ही वर्ल्ड रेकॉर्डचे एक हे आहात, काय म्हणतात, गुरुच म्हणावं लागेल तुम्हाला. कितीतरी तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहात. तुम्ही सुद्धा एक स्टांजा म्हणून दाखवा किशोर कुमारचा. फिर वही रात है, ला 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 ला, फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब की, ओ रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें, फिर वही रात है. जय किशोरदा. निश्चितच किशोर कुमार यांचा 96वा वाढदिवस आपण बघू शकता कशा प्रकारे अमरावतीमध्ये एक अनोख्या पद्धतीने साजरा केला जात आहे. इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इथे होत आहे. 96 तास सतत इथे अमरावतीकर जे आहेत ते किशोर कुमारचे गाण्यांची प्रस्तुती करत आहेत. आता या इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला 65 तास झालेले आहे. अवघे काही तास बाकी आहेत हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला. आमच्या दोन्ही चॅनलतर्फे तुम्हाला सर्व आयोजक मंडळाला आणि ज्युरी मनीष पाटील यांना शुभेच्छा देतो. आणि एकच मी सांगेल, किशोर कुमार यांचे एकापेक्षा एक
जे गाणे आहेत इथे प्रस्तुत होत आहेत, अमरावतीकरांनी याचा लाभ घ्यावा असं मी या आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आवाहन करीत आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.